दख्खनचा राजा श्री क्षेत्र ज्योतिबाच्या नवरात्र उत्सवास आजपासून मोठ्या धार्मिक वातावरणात प्रारंभ झाला। पहिल्या माळेला श्री ज्योतिबाची नागवली पानातील महापूजा बांधून दुपारती सोहळ्याने डोंगरावरील सर्व मंदिरात घट बसवण्यात आले। आज पहाटे घंटानाद करून मंदिराचे दरवाजे उघडण्यात आले। यानंतर मंदिरातील इतर नित्य धार्मिक विधी संपन्न झाले। आज घटस्थापनेनिमित्त नागवली पानातील अलंकारिक बैठी महापूजा बांधली होती। घटस्थापनेसाठी श्रींचे पुजारी, उंट, घोडे, देवसेवक यांच्या लावाजम्यासह दुपारती सोहळ्याला सुरुवात झाली। या दुपारती सोहळ्याने ज्योतिबा, काळभैरव, महादेव मंदिर, चोपडाई देवी यमाईसह इतर सर्व मंदिरात घट बसवण्यात आले। आज भाविकांनी तेल अर्पण करून ज्योतिबाचे दर्शन घेतले। यावर्षी श्री ज्योतिबाचा जागर 8व्या दिवशी गुरुवारी 10 ऑक्टोबरला होणार आहे। दुपारती सोहळा मार्गावर ग्रामस्थांनी रांगोळी काढून फुलांच्या पायघड्या घालून महिलांनी दुपारतीचे औक्षण केले। यावेळी ज्योतिबा देवाचे व्यवस्थापक धैर्यशील तिवले, पोलीस उपनिरीक्षक मनोज कदम यांच्यासह गावकरी, पुजारी उपस्थित होते। आजपासून पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीने मंदिरात ज्योतिबाचा प्रसाद म्हणून लाडूच्या स्टॉलची सुरुवात केली आहे। बीपीएनसाठी कोल्हापूरहून अमोल शिंगे।